हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरचं भाग काही कंटिन्यू करतोय. लास्ट सेशन आपण इनव्हर्स फंक्शनवरती काही न्यूमेरिकल सॉल्व केले, पर्टिक्युलरली एक्झरसाइज 1.2 मधले. सो त्या सेशनमध्ये आपण मेनली अल्जेब्रिक फंक्शनचे जे काही इनव्हर्सचे प्रॉब्लेम होते त्यावरती फोकस केला. आता या सेशनमध्ये आपण इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनच्या प्रॉब्लेम्सला सुरुवात करतो आहोत. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, आत्ताही सांगतोय का इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला मेनली इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनचे बेसिक जे फॉर्म्युला आहेत, डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शन, ते पाठ असायला हवेत. त्यानंतर आपल्याला इनव्हर्स ट्रिगोनमेट्रिक फंक्शनच्या प्रॉपर्टीज किंवा जे काही फॉर्म्युले आहेत त्या सायक्लिक प्रॉपर्टीज असतील किंवा इतर काही प्रॉपर्टीज असतील त्या पाठ असायला हव्यात, राईट. सो पुस्तकामध्ये त्याच्यासाठी एक चांगला टेबल दिलेला आहे आणि आपण त्याच्या माध्यमातून ते फॉर्म्युले आपण यूज करणार आहोत टू सॉल्व द डिफरंट प्रॉब्लेम्स. मी आता तुमचा जास्त वेळ न घेता प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करतो. सुरुवातीला आपण तुमचे जे काही सॉल्व प्रॉब्लेम दिलेले आहेत ते थोडेसे डिस्कस करू. थोडीशी तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की इनव्हर्सच्या प्रॉपर्टीज कशा यूज केल्या जातात. ठीक आहे. तो मी काही प्रॉब्लेम्स तुमचे इथे घेणार आहेत, तर त्यातला आपण पहिला प्रॉब्लेम लिहू. सो माझ्याकडे एक पहिला प्रॉब्लेम आहे. सी इन्स्ट्रक्शन फार सोपी आहे. फाइंड dy बाय dx इन फॉलोइंग केसेस. ठीक है, इन फॉलोइंग केसेस. सो और फर्स्ट प्रॉब्लम इज वी हैव y इज इक्वल टू cos इनवर्स 4 cos क्यूब x माइनस 3 cos x. ठीक आहे. तो आपल्याला दिलेलं काय आहे ते पहा. y इज इक्वल टू दिलंय cos इनवर्स ब्रॅकेटमध्ये 4 cos क्यूब x मायनस 3 cos x. तर मित्रांनो, आता हा तुमचा पहिला प्रॉब्लेम आहे जिथे कुठेतरी ट्रिगोनमेट्रीचा फॉर्म्युला वापरला जाणार आहे. पण त्या अगोदर एक सायकोलॉजी आपण डिस्कस करू, एक स्टुडंट सायकोलॉजी. मॅथ्सचा पेपर लिहिणाऱ्या स्टुडंट्सच्या डोक्यात काय चालू पाहिजे एक्झॅक्टली, मला त्याच्यावरती चर्चा करायची. एरवी रेग्युलर सेशनमध्ये क्लासरूममध्ये मी साधारणतः मेथड्सवर जास्त भर देतो. प्रॅक्टिसचा भाग मी विद्यार्थ्यांना करायला लावतो. व्हिडिओ लेसन्समध्ये ते एन्श्युअर करणं एवढं सोपं नसतं, म्हणून मी काही एक्झाम्पल सॉल्व करून देतोय तुम्हाला. तर एक लक्षात घ्या, तुम्हाला मी पहिल्या कॅल्क्युलसच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं होतं का कॅल्क्युलस बरोबर डील जर करायचं असेल तर यू शुड एबल टू आयडेंटिफाय व्हॉट एक्झॅक्टली इज गिवन टू यू. त्या न्यूमरिकलच्या स्टेटमेंटकडे बघून तुम्हाला समजलं पाहिजे की याच्यामध्ये काय आहे. दॅट काइंड ऑफ व्हिज्युअलायझेशन शुड बी देअर, दॅट काइंड ऑफ प्लॅनिंग शुड बी देअर. आता तो प्लॅन एक्झाम्पलकडे पाहून तयार होण्यासाठी मी फ्रँकली सांगतो, कुठलाही कोचिंग क्लास, कुठलाही यु नो दिस काइंड ऑफ गायडन्स विल नॉट हेल्प यू टू जनरलाइज, टू जनरेट सच काइंड ऑफ व्हिज्युअलायझेशन विदिन यू. मग आता हे कसं करणार, मग याला काय औषध काय आहे हा प्रश्न तुमच्या पुढे पडला असेल. तर मित्रांनो, याला एकच औषध आहे की व्हिज्युअलायझेशन लागतंय, प्रॉब्लेम समोर आहे, एक टेंटेटिव्ह प्लॅनिंग लागतंय डोक्यामध्ये. त्याच्यासाठी प्रॅक्टिस 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 तुम्हाला यूज टू व्हावं लागेल सब्जेक्ट बरोबर. म्हणजे तुमच्या समोर ते आलं का तुम्हाला ते सुचणार. हे फार सोपं आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं, रेग्युलर अभ्यास करणं हा पर्याय. सो एनिवे, लुक ॲट दिस प्रॉब्लेम. समजा हा प्रॉब्लेम तुमच्या समोर परीक्षेत आलाय, 2 मार्काला असो, 3 मार्काला असो, 4 मार्काला असो, व्हॉटएव्हर. हा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. इन्स्ट्रक्शन आहे की dy बाय dx फाइंड आउट करा, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. तर तुम्ही याच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का y इज इक्वल टू कॉस इनवर्स आहे, म्हणजे इनवर्स फंक्शन आहे बुवा. कदाचित एखाद्याच्या डोक्यात फॉर्म्युला येईल कॉसचा फॉर्म्युला व -1 बाय √1 मायनस x². पण मग एक्सची जागा आता भल्या मोठ्या फंक्शनने घेतलेली आहे. मग तुम्ही त्याच्यावरती फोकस करायला हवा. सी, या प्रॉब्लेमकडे बघितल्यानंतर हे लक्षात येईल का हा इनवर्सचा प्रॉब्लेम आहे, कॉस इनवर्स आहे, म्हणजे हा इनवर्स ट्रिगोनमेट्रीचा प्रॉब्लेम आहे. हे तर फिक्स झालं. देन लुक इन टू द ब्रॅकेट. मग त्या कंसात पहा काय. सो कंसात त्याने 4 cos क्यूब x मायनस 3 cos x असं काहीतरी दिलेलं आहे.
मग टेंटेटिव्हली एका नॉर्मल कॅन्डिडेटला, एका रोज अभ्यास करणाऱ्या कॅन्डिडेटला काय सुचतं की आतमध्ये असं काहीतरी मला करावं लागेल, असं काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन मला यूज करावं लागेल की जेणेकरून इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनची एखादी प्रॉपर्टी मी वापरून याच्यातून सिम्प्लिफाय होऊ शकतो आणि मग डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करू शकतो. दॅट इज नॉर्मल थिंकिंग. ती अभ्यासानेच येऊ शकते, राईट. सो लुक ॲट दिस ब्रॅकेट. हा ब्रॅकेट काहीतरी इशारा करतोय. हे काय आहे? सो मित्रांनो, एक फॉर्म्युला आठवा. सी वी नो कॉस ऑफ 3x इज इक्वल टू 4 cos cube x minus 3 cos x. This is what we learned in 11th science. This is nothing but the triple angle formula for cos. मग आपल्याला जर ह्या 4 cos cube x minus 3 cos x चा अर्थ cos 3x हे जर आठवलं बघितल्या तर आपलं काम सोपं झालं. Therefore y is equal to काय आला इथं? cos inverse cos of 3x. सो तुम्ही बऱ्यापैकी इथं एक्झाम्पल रिड्यूस केलं, y ला सिम्प्लिफाय केलं. आता या स्टेजला आल्यानंतर तुम्ही लक्ष द्या, बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये कॉस आहे आणि पुढे काहीतरी अँगल आहे, तो 3x येईल. ठीक आहे. मग इथं आपण सायक्लिक प्रॉपर्टी वापरू शकतो. इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन मध्ये आपण सुरुवातीला डिस्कस केलेल्या प्रॉपर्टी. मग कॉस इनवर्स आणि आतमध्ये कॉस असेल तर हा अँगल 3x काय होणार आहे? रिलीज होणार आहे. मग आता तुमचं y इज इक्वल टू काय झालं? 3x. नाउ टेक द डेरिव्हेटिव्ह. Therefore dy by dx is equal to d by dx of 3x and which is 3. This is your final answer. ठीक आहे. एक्झाम्पल सोपं होतं, एका स्टेपचं होतं, पण मी एवढा वेळ का घेतला तर मला तुम्हाला ती सायकोलॉजी समजून सांगायची की कॉस इनव्हर्स हे सांगतं काय का हे इनव्हर्स ट्रिगोनोमेट्रीचा प्रॉब्लेम आहे. आतमधला ब्रॅकेट हा काय सांगतो? यस, काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी यूज करावं लागेल. So now this is what is your first problem. So let us take one more. Your second problem is, so I have cos inverse of sin 4 raised to x. ठीक है. This is your y is equal to cos inverse sin 4 raised to x. नाउ लुक ॲट दी. आपण आता मागच्या प्रॉब्लेम प्रमाणेच कॉस इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये आपल्याला साइनचं कॉस करावं लागेल, म्हणजे आपण सायक्लिक प्रॉपर्टी वापरू शकतो. ही थिंकिंग आपल्याला इथे काम येईल. सो साइनचा कॉस करायला आपण काय करणार? सो कॉस इनवर्स साइन ऑफ पाय बाय 2 मायनस 4 रेज टू एक्स, कारण इथे हा अँगल आहे, राईट. सो साइनचा काय झाला इथे? कॉस, राईट. cos pi by 2 minus 4 raised to x जर आपण एक्सपांड केलं कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाने तर हे काय येणार आहे? cos pi by 2 into cos 4 raised to x प्लस sin pi by 2 into sin 4 raised to x, म्हणजे हे काय येईल? sin 4 raised to x. म्हणजे फक्त आपण काय केलं? साइनचा cos केला आणि हा ब्रॅकेट इंट्रोड्यूस केला. मग आता cos ला cos इथे कॅन्सल करतो असं समजा थोड्या वेळा करता. ऍक्च्युली तसं होत नसतं, पण आपल्याला एक अंडरस्टँडिंग साठी लक्षात येईल. cos इनवर्स बाहेर, cos आतमध्ये, ते काढून टाकता येईल, डायरेक्टली अँगल बाहेर येईल. सो इट विल बी 4 pi by 2 minus 4 raised to x and therefore dy by dx is equal to derivative of this term pi by 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि minus 4 by x चा डेरिव्हेटिव्ह minus 4 raised to x into log of 4. So this is what is your answer, right? आता अशा पद्धतीने आपण याचे एक्झाम्पल इथे कंटिन्यू करणार आहोत. गिव्ह मी अ मिनिट. So our next problem is y is equal to sin inverse square root 1 minus cos of 3x divided by 2. ठीक आहे. सो मित्रांनो, y is equal to sin इनवर्स आणि ब्रॅकेट मध्ये काहीतरी आहे, याचा अर्थ हा इनवर्सचा प्रॉब्लेम आहे, हे तर क्लिअर झालं. त्यानंतर आता ब्रॅकेटची क्वांटिटी जर आपण डायरेक्टली तिला साइनचा स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा विचार करतोय 1 by √1 minus x square. सो इट विल टेक अस समवेअर एल्स. आपल्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचणं शक्य होईल म्हणून डाऊट आहे.
किंवा हा जर MCQ म्हणून विचारला तर 4 ऑप्शनमध्ये आपल्याला जर ऑप्शन शोधायचा असेल तर इथे फोकस करावं लागेल. सो लुक ॲट दिस ब्रॅकेट 1 मायनस कॉस, म्हणजे काहीतरी इथे अल्टरनेटिव्ह आपल्याला मिळणार आहे, कारण हा आपल्याला कुठेतरी कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये नेईल मल्टिपल अँगलच्या. सो वी नो कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू, काय फॉर्म्युला होता आपल्याकडे, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा, राईट. डबल अँगल फॉर्म्युला साइन स्क्वेअर थीटा बाय 2. मग त्या हिशोबाने कॉस ऑफ 3x, मी थीटाच्या ऐवजी काय घेतलं इथे 3x इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2, and therefore 1 minus cos 3x is equal to 2 sin square 3x by 2. आता मला याला रिप्लेसमेंट हे मिळालं. मी हे काय करतो, ह्या एक्झाम्पल मध्ये टाकतो. मला y काय होणार आहे, y is equal to sin इनवर्स स्क्वेअर रूट 1 minus cos 3x च्या जागी काय येईल, 2 sin स्क्वेअर 3x by 2 डिवाइडेड बाय 2. हा 2 कॅन्सल होईल. फायनली हे काय राहील, साइन स्क्वेअर आहे, स्क्वेअर रूट मध्ये साइनचा स्क्वेअर आहे, तो बाहेर निघेल. आपल्याकडे काय राहील, साइन इनवर्स साइन ऑफ 3x by 2. सो हे आलं आपलं रिडक्शन विथ द यूज ऑफ ट्रिगोनमेट्रिक इन्फॉर्मेशन, ट्रिगोनमेट्रिक फॉर्म्युला. सो साइन इनवर्स बाहेर, साइन आतमध्ये, अँगल रिलीज होईल. देअरफॉर y इज इक्वल टू 3x by 2 and therefore its derivative dy by dx is 3 by 2. दिस इज अवर आन्सर. ठीक आहे. सो इथं आपण स्किल रिक्वायरमेंट काय होती, 1 मायनस कॉसला बघितलं आपल्याला हाफ अँगल फॉर्म्युला आठवला आणि आपण त्याचा उपयोग केला आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. ठीक आहे. आणखी आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ. See, these are the solved problems actually in your book. So I am going to take some problems from exercise as well. I just want to clear you what kind of psychology is needed to solve such a kind of problem based on trigonometry. So again we have y is equal to tan inverse 1 minus cos 3x divided by sin 3x. ठीक आहे. सी आता आपल्याला y इज इक्वल टू टॅन इनवर्स समथिंग आहे. आपल्याला लक्षात येईल इनवर्स ट्रिगोनोमेट्रीचा प्रॉब्लेम आहे. बाहेर टॅन इनवर्स आहे, कंसाच्या ब्रॅकेटच्या बाहेर टॅन इनवर्स आहे, म्हणजे आतमध्ये असं काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करावं लागेल का जे अल्टिमेटली टॅन मध्ये कन्वर्ट होईल, सो दॅट वी कॅन यूज द सायक्लिक प्रॉपर्टी टू सिम्प्लिफाय द प्रॉब्लेम, राईट. अँड देन विल अप्लाय डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट्स. सो व्हॉट कॅन बी डन. सो अगेन वी 1 minus cos is there to help us. आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण बघितलं की 1 minus cos 3x is nothing but 2 sin square 3x by 2. आणि इथे sin 3x आहे. मग आता वरती जर sin square 3x by 2 येणार आहे तर खाली sin 3x ठेवून चालणार नाही. We need some reduction. So therefore use sin 3x is equal to 2 sin 3x by 2 into cos 3x by 2. That is half angle formula for sin. So with this our y will become, therefore y is equal to tan inverse this 2 sin square 3x by 2 divided by 2 sin 3x by 2 into cos 3x by 2. ठीक आहे. आता इथे 2 कॅन्सल होईल, एक साइन कॅन्सल होईल, हा खालचा साइन कॅन्सल होईल. सो फायनली y इज इक्वल टू आपलं शिल्लक राहील tan इनवर्स sin 3x by 2 divided by cos 3x by 2, that is tan inverse tan 3x by 2, and hence it is 3x by 2, and therefore derivative is dy by dx is equal to 3 by 2. This is our final answer. ठीक आहे. सो आपण ह्या ब्रॅकेटला कन्वर्ट केला अल्टिमेटली tan 3x by 2. म्हणजे मित्रांनो इथे लक्षात घ्या, आपण डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला सेकंडला स्टेपला वापरतोय, विच इज व्हेरी व्हेरी सिंपल. बट टू सॉल्व द एक्झाम्पल मोर दॅन 90% स्टेप्स आर टू ट्रान्सफॉर्म दिस प्रॉब्लेम इनटू दिस फॉर्मॅट. सो ट्रान्सफॉर्मेशनचा भाग जास्त आहे.
त्यामुळे तुमचं ट्रिगोनमेट्रीचे फॉर्म्युले नुसते पाठ असून चालणार नाही. यू शुड एबल टू अप्लाय इट व्हेरेवर रिक्वायर्ड. दॅट काइंड ऑफ प्रेझन्स ऑफ माइंड शुड बी देअर. आणि हे प्रेझन्स ऑफ माइंड जर डेव्हलप करायचं असेल तर यू हॅव टू सॉल्व मोर अँड मोर प्रॉब्लेम. याचा MCQ कसा तयार होईल तेही सांगतो. आता समजा तो देईल इफ y इज इक्वल टू धिस, देन dy/dx इज ऑप्शन मध्ये येईल 3/2, 2/3. अजून 2 टर्म्स तयार करेल. सो राईट ऑप्शन येईल 3/2. So this is how you can solve the problem. Now we'll have one more. आणखी घेऊ आपण. So in each case our instruction is to find out dy/dx. So next is y is equal to cot inverse cos x upon 1 plus sin x. ठीक है. So let us solve it. So we can write cot inverse. Now वरती cos x आहे, खाली sin x आहे. काय करता येईल की जेणेकरून आपल्याला कॉटला कॉट मिळवता येईल? आठवा काही आपल्याकडे पर्याय आहे का? तो एक आतापर्यंत 3-4 प्रॉब्लेम नंतर तुमच्या लक्षात आला असेल. आवर थिंकिंग शुड बी टुवर्ड्स द ट्रान्सफॉर्मेशन ओनली. सो मेनी टाइम्स आपल्याला हाफ अँगल, डबल अँगल, ट्रिपल अँगल, त्यानंतर हे जे काही ट्रिगोनमेट्रीचा स्टँडर्ड फॉर्म्युला बेसचा पार्ट आहे तो बऱ्याच वेळेस वापरावा लागतो. त्यामुळे आपली थिंकिंग तिथल्या तिथे फिरत राहायला पाहिजे. सो ट्रायल अँड एरर जास्त करून तिथे होतात. सो अगेन कॉटला जर कॉट आणायचा आहे आतमध्ये, कॉट इनव्हर्सला जर इथे जोडीला कॉट आणायचा आहे, सो वी मस्ट कन्वर्ट इट इनटू कॉट ऑर टॅन. ठीक आहे. दोन्हीपैकी जी पॉसिबिलिटी आपल्याला शक्य आहे ती आपल्याला तिथे करावं लागेल. सो लेट अस ट्राय. सो कॉस एक्स त्याला जर आपण आता इथे cos x चं थिंकिंग करण्यापेक्षा 1 प्लस साइन जर जनरली तुम्हाला असे कुठं दिसलं जनरली स्क्वेअर रूट मध्ये किंवा इनव्हर्सच्या आत, तर त्या ठिकाणी cos x/2 प्लस sin x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण तयार करतो. इथे एक च्या जागी आयडेंटिटी वापरतो आणि इथे हाफ अँगल वापरतो आणि अल्टिमेटली त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? cos x/2 प्लस sin x/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. मग आता जर डिनॉमिनेटरला ते तयार होणार आहे तर न्यूमरेटरला आपल्याला काय तयार करावं लागेल? न्यूमरेटरला आपल्याला त्या ठिकाणी कॉसचा हाफ अँगल फॉर्म्युला वापरावा लागेल. सो लेट अस यूज दॅट. सो cos स्क्वेअर x/2 मायनस साइन स्क्वेअर x/2 हा झाला हाफ अँगल फॉर्म्युला फॉर कॉस. आणि इथे काय होईल? cos x/2 प्लस sin x/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सी दिस इज व्हॉट इज व्हिज्युअलायझेशन. हे तुम्हाला व्हायला पाहिजे. आय एम जस्ट गायडिंग यू की हा असं कन्व्हर्जन व्हायला पाहिजे. ठीक आहे. Now let us simplify it. So cot inverse. Now look at this. This is a square minus b square. त्याचे फॅक्टर पाडू आपण. तर हे होईल cos x/2 प्लस sin x/2 into cos x/2 minus sin x/2 divided by cos x/2 plus sin x/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तो इथे हा फॅक्टर एक कॅन्सल होईल. शिल्लक काय राहील आपल्याकडे? कॉट इनवर्स cos x/2 मायनस sin x/2 डिवायडेड बाय cos x/2 प्लस sin x/2. ठीक आहे. सर ह्या प्रकारचे कॉम्बिनेशन आपण डील केलेले आहेत इन ट्रिगोनमेट्री. सो जनरली इथे आपण याला टॅन मध्ये कन्वर्ट करू शकतो. ज्या ज्या वेळेस आपल्याकडे कॉस साइनची प्लस मायनसची अरेंजमेंट आहे आणि रेशिओ आहे त्या वेळेस आपण त्याला टॅन मध्ये कन्वर्ट करतो. पण जनरली आता बाहेर कॉट आतमध्ये जर टॅन येणार असेल विथ द कन्व्हर्जन, सो आपण याला एक प्रॉपर्टी वापरून घेऊ आपली ट्रिगोनमेट्रिक इनव्हर्स ट्रिगोनमेट्रीची. की आपण अशी करू, या कॉटचा मी टॅन इनव्हर्स करतो आणि त्या हिशोबाने इथे मला वरती डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर करावा लागेल. दॅट इज cos x/2 प्लस sin x/2 डिवायडेड बाय cos x/2 मायनस sin x/2. ठीक आहे. मी काय केलं, या टर्मचा रेसिप्रोकल करून टाकला आणि इथे टॅन केला. सो अल्टिमेटली माझं एक्झाम्पल झालं टॅन इनव्हर्स. नाव मी जर इथे cos x/2 ने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं तर इट विल बी 1 प्लस टॅन and 1 minus tan. So let me write this 1 plus tan x/2 divided by 1 minus tan x/2. Now this is nothing but tan inverse
tan पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. ठीक आहे. हा वरचा जो आहे हा या कंपाऊंड अँगलचा एक्सपान्शन आहे, कारण हे काय होईल tan पाय बाय 4 प्लस tan एक्स बाय 2 1 मायनस tan पाय बाय 4 इंटू tan एक्स बाय 2. tan पाय बाय 4 ची किंमत 1 असते आणि त्यामुळे आपल्याला तो तिथे 1 प्लस tan आणि 1 मायनस tan चा फॉर्मॅट मिळेल. नाउ वी कॅन यूज द प्रॉपर्टी. सो इट इज पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. So ultimately this is our y, and therefore dy by dx is equal to याचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1 by 2. This is our answer. ठीक आहे. So this is how we can solve this type of problem. So ह्या जे ट्रिक्स आहेत, हे जे सूचना आहे, हे जे व्हिज्युअलायझेशन आहे, हे स्पॉन्टेनियस होण्यासाठी, परीक्षेत त्या स्पीडने तिथं आठवण्यासाठी यू नीड टू प्रॅक्टिस एक्झाम. दॅट इज द ओनली सोल्युशन, राईट. काही मुलं रट्टा मारतात, पाठ करतात एक्झाम्पल, बट देन परीक्षेमध्ये थोडंसं प्लस मायनसचा फरक केला जातो. आहे तसं एक्झाम्पल न देता लिटल बिट डिफरन्स तिथे दिला जातो, तो आपल्याला ट्रॅक होत नाही. मग आपण एक्झाम्पल सोडवायचा प्रयत्न करतो, अडकतो आणि ते अर्धवट सोडून देतो. त्यामुळे पाठांतर करू नका, मेथड ओरिएंटेड स्टडी करा. त्याने काय ट्रिक्स आपण वापरतोय त्या नंबर ऑफ टाइम्स यूज केल्यानंतर आपण त्याच्याशी यूज टू होतो आणि मग आपल्याला आणखी सोपं जातं. सी बोर्डाचा पेपर बऱ्यापैकी एक्झरसाइज ओरिएंटेड असतो, त्यामुळे तिथे अडचण येत नाही. अडचण येते MST CETच्या पेपरमध्ये किंवा एंट्रन्स एक्झामच्या पेपरमध्ये, कारण तिथे तुम्हाला एकतर एक्झाम्पल सॉल्व करायचं नसतं, तुम्हाला डायरेक्टली आन्सर पिक करायचं असतं आउट ऑफ द 4 ऑप्शन्स. सो इन सच अ केस तुमचं जे रफ वर्क आहे त्या रफ वर्कमध्ये स्पीडली, तेवढ्या स्पीडने तुम्हाला ते सॉल्व करायचं आहे आणि जे टेंटेटिव्ह किंवा जे राईट आन्सर आहे त्या आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. अगेन इट हॅज टू बी डन इन ऑनलाईन एक्झाम्स, कम्प्युटर बेस्ड एक्झाम. सो रफ वर्क, प्रश्नपत्रिकेवर खाडाखोड वगैरे ते करायला मिळणार नाही. सो इन सच अ केस जर तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये एक्झाम्पल सॉल्व करत राहिले तर तुमचा स्पीड तिथे वाढतो. अँड इट हेल्प्स, आय नो दॅट इट हेल्प्स. आय हॅव सीन नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हू got more than 90 marks in mathematics out of 100 by doing such a kind of standard practices, right? So now let me take some examples from exercise. So मी 1.2 कंटिन्यू करतो. क्वेश्चन नंबर 5 आहे माझ्याकडे. क्वेश्चन नंबर 6 मधला मी काही एक्झाम्पल घ्यायचा प्रयत्न करतो. सो क्वेश्चन नंबर 6 जो आहे त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आहे y is equal to tan inverse log x. ठीक आहे. आणि एक आणखी एक एक्झाम्पल आपण इथे लिहू. दिस इज फर्स्ट. सेकंड एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू cosec इनवर्स e raised to x. ठीक आहे. फ्रेंड्स याच्याकडे लक्ष द्या. y इज इक्वल टू tan इनवर्स log x. आता इथे काही क्वेश्चनच नाही ट्रिगोनमेट्रीला उगाच विनाकारण विचार करण्याचा, कारण आतमध्ये log x ची टर्म आहे. सो वी हॅव टू ट्रीट इट ॲज अ x ओनली आणि स्टँडर्ड फॉर्म्युला वापरावा लागेल. तर स्टँडर्ड फॉर्म्युलाने काय होणार, dy बाय dx इज इक्वल टू 1 बाय 1 प्लस, आपण एरवी एक्स स्क्वेअर घेतो, इथे एक्स ची जागा कोणी घेतली, लॉगने. मग इट इज लॉग एक्स स्क्वेअर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स, बिकॉज दिस इज युअर कंपोजिट फंक्शन. हे इनव्हर्स फंक्शन तर आहेच, त्यातले त्यात एक आहे कंपोजिट आहे, म्हणून आपण त्याला इनव्हर्स फंक्शनची स्टँडर्ड फॉर्म्युलाची ट्रीटमेंट तर दिलीच. ओव्हर अँड अबव आपण त्याला लॉग एक्सच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय केलं टू टेक केअर ऑफ द कंपोजिट नेचर ऑफ एक्स. सो नाव इट बिकम्स 1 बाय 1 प्लस लॉग एक्स स्क्वेअर इंटू 1 बाय एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय एक्स. अँड दिस इज युअर आन्सर, राईट. सो लेट अस सॉल्व दिस वन. Look at this. Here y is equal to cosec inverse e raised to x. We know the standard formula for cosec inverse x. So dy by dx in this case is minus 1 by. आता x च्या जागेवर कोण आला, e raised to x. So formula काय, e raised to x into bracket e raised to x चा स्क्वेअर म्हणजे e raised to 2x minus 1 into. आता जर फक्त x असता तर आपण हा फॉर्म्युला वापरला असता minus 1 by x into square root x square minus 1. But as this is composite function, x च्या जागेवर e raised to x आलेला आहे, म्हणून इथे काय लिहून आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x. So final answer is
minus e raised to x, कारण e raised to x e raised to x divided by e raised to x e raised to 2x minus 1 हा cancel झाला. So it is minus 1 by square root e raised to 2x minus 1. So this will be your final answer. So a simple formula based example है, question number 6 मध्ये दिलेले. Now let us solve some problem from question number 7. ठीक आहे, आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करायचा प्रयत्न करू. पेज नंबर 29 क्वेश्चन नंबर 7 त्याच्यातले मी प्रॉब्लेम घेतोय काही. See what you have to do is you have to solve the exercise at home. I am just helping you. So question number 7 मध्ये मी प्रॉब्लेम नंबर 2 घेतो, cosec inverse. So I have cosec inverse 1 by cos of 5 raised to x. ठीक है, स्टेटमेंट काय प्रॉब्लेम ची, cosec inverse 1 by cos of 5 raised to x. So let me solve this for you. See, let it be y. Let it be, let y is equal to given. आता बाहेर cosec inverse आहे, आतमध्ये जर तुम्हाला cosec inverse आणायचा असेल यू हॅव टू यूज सम ट्रिगोनमेट्रिक प्रिन्सिपल, सम ट्रिगोनमेट्रिक फॉर्म्युला. पण आतमध्ये काय आहे, 1 by cos. We know 1 by cos is nothing but sec. So let us use that step first. So it is cosec inverse sec 5 raised to x. ठीक आहे, आपण 1 by cos चा sec करून घेतला. पण आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला का? आपल्याला इनव्हर्स ट्रिगोनमेट्रीच्या प्रॉपर्टीज वापरता येतात का? नाही. का? कारण बाहेर कोसेक आहे, आतमध्ये सेक आहे. मग काय करता येईल, आतमधला सेकचा कोसेक करावा लागेल. सो लेट अस डू दॅट. सो कोसेक इनव्हर्स, याला कोसेक केला, मग जस्ट लाईक दॅट करून चालेल का? नाही. मग 5 raised to x चा काय होईल, तर हा होईल पाय बाय 2 minus 5 raised to x. Okay, now we have cosec inverse of cosec. So this cosec can be removed. So finally we have pi by 2 minus 5 raised to x. So this is our y after doing this transformation. And therefore derivative of y dy by dx is equals to derivative of pi by 2 is 0. Derivative of minus 5 by 5 raised to x is minus 5 raised to x into log 5. This is what is our answer. Right? So ही ट्रीटमेंट आपल्याला इथे द्यावं लागेल. अगेन बाय व्हिज्युअलायझिंग द प्रॉपर्टी कोसेक इनव्हर्स ऑफ कोसेक आपल्याला तो गायडन्स इथं ऑटोमॅटिक होणार आहे, जर आपल्याला काय करायचं ते सुचलं तर. राईट? सो लेट अस सॉल्व अनदर वन. सो आवर नेक्स्ट एक्झाम्पल इज, लेट मी टेक एक्झाम्पल नंबर 3 घेतो मी. y इज इक्वल टू माझ्याकडे आहे cos इनव्हर्स स्क्वेअर रूट मध्ये 1 प्लस cos x डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. तर मित्रांनो स्क्वेअर रूट आलाय इनव्हर्स टर्मच्या पुढे, दॅट मीन्स स्क्वेअर मध्ये काहीतरी, स्क्वेअर रूट मध्ये काहीतरी स्क्वेअर येईल, मग ते स्क्वेअर रूट मधनं बाहेर येईल आणि मग आपण सायक्लिक प्रॉपर्टीचा विचार करू. सो पहिलं स्क्वेअर रूट गायब करायसाठी काय करता येईल, लुक इनटू द स्क्वेअर रूट. पुढचं काय करता येणार नाही, 1 प्लस कॉस. yes, you can do something. So 1 plus cos काय असतो, we know 1 plus cos x is equals to 2 cos square x by 2. half angle formula for cos. So let us put this value in this. So therefore y is equal to cos inverse square root 2 cos square x by 2 divided by 2. 2 cancel होईल. स्क्वेअर रूट मध्ये cos चा स्क्वेअर आहे, it will come out. So it is cos inverse of cos x by 2, that is x by 2. So y is equal to x by 2a. Therefore dy by dx derivative is 1 by 2. This is our final answer. ठीक है. So these are very simple level 1 example which you can solve on the basis of certain trigonometric transformations. So let us see one more in this exercise. See, we will continue numerical exercise in next session also.
सो नेक्स्ट इज आता जे काही 1/1 मायनस कॉस 1 प्लस कॉस आहे स्क्वेअर रूटच्या साईनच्या आतमध्ये, तिथे हाफ अँगल फॉर्म्युला डबल अँगल फॉर्म्युला कॉसचा कामी येणार आहे, हे तुम्हाला आता समजलं असेल. आता पुढे एक्झाम्पल 5 मध्ये 1 मायनस टॅन 1 प्लस टॅनचा आहे, तिथे देखील कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. सी वेन एव्हर देअर इज 1 मायनस टॅन और 1 प्लस टॅन, सी 1 मायनस टॅन किंवा 1 प्लस टॅन अशी ज्यावेळेस अरेंजमेंट असते, सो इट लीड्स टू tan of pi by 4. Now suppose here there is a minus sign at numerator, then it is minus. If it is plus sign at numerator, then it is plus. And here you can write the angle which is there, right? Either x by 2 or something, the x by 2, the 3x by 2 or something, 3x by 2. So that you can simplify the example. So it is given in example number 5. So let me solve example number. So we have 1 plus cos and sin, then cot. Similar जे आपण सॉल्व केलेले होते अगोदर त्या टाइप मध्ये आहे. सो आय विल टेक वन मोर फॉर यू. सो tan इनवर्स ऑफ cosec x plus cot x. So let us take this example. See 1 plus cos आणि 1 minus cos चे example ला exercise मधले straight way use half angle or double angle formula. So I will solve this one for you. Y is equal to tan inverse cosec x plus cot x, right? So we'll solve this. So y is equal to tan inverse cosec x plus cot x. आतमध्ये cosec x आणि cot x ची बेरीज दिली आहे. आपल्याला काहीतरी असं करायचं आहे की जेणेकरून tan inverse ला आतमध्ये जोडीला tan येईल किंवा cot येईल, so that we can use properties of inverse trigonometric function. So let us start. So tan inverse. Now cosec आणि cot मध्ये काय कॉमन दिसतंय का? नाही. So let us try to write them in their original form or in their basic form. Like cosec म्हणजे काय? 1 by sin x plus cot म्हणजे काय? cos x divided by sin x. Right? So now it becomes tan inverse 1 plus cos x divided by sin x. आता आपण अशा प्रकारचा एक्झाम्पल सोडवलेलं आहे. Now we can write 1 plus cos x as 2 cos square. Sorry, हे काय होईल? 1 plus cos x आपलं काय होणार आहे? It will be 2 cos square x by 2 divided by sin x is equal to काय? 2 sin x by 2 into cos x by 2. So let us take 1 plus cos. If we are doubtful, so we know cos x is equal to 2 cos square x by 2 minus 1. This minus 1 will come to this side. So hence it is right. So no. See me एक check केलं because this is going to be converted into a cot. So I need one more step. So this is what is visualization. जे मला माझं एक्झाम्पल सॉल्व करताना दिसतंय की पुढच्या स्टेपला मला कॉट येऊ राहिले. Then I need one more step, right? So it is tan inverse. Now हा 2 cancel होईल. एक cos इथे cancel होईल. So finally it is cos x by 2 divided by sin x by 2, that is it is cot x by 2. Now I cannot use the trigonometric property for tan inverse and then cot. I will have to convert this cot into tan. So again one more step will be there. So it is tan inverse tan pi by 2 minus x by 2. So now it is tan inverse tan. So finally it is pi by 2 minus x by 2. Y is equal to, and therefore dy by dx is minus 1 by 2. This is what is my answer, right? So in this way you can solve rest of the problem in exercise number 1.2. Next session मध्ये we will discuss special problem on inverse trigonometric function. So that will be the last session for the numerical on inverse trigonometric function. So या सेशन मध्ये मेनली आपण सिंपल ट्रिगोनोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन बघितले which are based on particularly multiple angle formula. हाफ अँगल डबल अँगल फॉर्म्युला त्याचा जास्त उपयोग होतो आणि in each case at the end of the example we are using cyclic property of trigonometric function. नेक्स्ट सेशन मध्ये काही आपण इतर जे इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनच्या प्रॉपर्टीज आहेत त्या वापरू and we'll try to solve the examples. ठीक आहे? ओके, थँक्यू.